आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, बारामतीमध्ये मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय। मतदारांना दमदाटी केली जात असल्याचं चित्र बारामतीमध्ये पाहायला मिळतंय। या शर्मिला पवार आहेत, युगेंद्र पवार यांच्या मातोश्री। त्या स्वतः एका बूथवरती एका मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। त्यांनी काही गोष्टींवरती काही बाबींवरती आक्षेप घेतल्याचंही कळतंय। पवार कुटुंब, युगेंद्र पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, शर्मिला पवार असतील, सर्वजण सकाळपासून वेगवेगळ्या बूथवरती जात आहेत, तिथला आढावा घेत आहेत, किती मतदान झालं याची नोंद ठेवत आहेत। तुमचा एक माणूस आहे ना आतमध्ये, त्याचा एक माणूस आहे ना, मग इथं काय करताय ते? तुमचा आहे ना एक माणूस, चला बाहेर, चला 200 मीटरच्या बाहेर। जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, शर्मिला पवार कोणत्या या बूथवरती पोहोचलेल्या आहेत आणि काय आक्षेप घेतला गेलाय? बालक मंदिर, बारामती शहरातील जे बालक मंदिर मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावरती घड्याळाच्या स्लिपा घेऊन मतदार आतमध्ये गेले होते। या संदर्भात आक्षेप घेण्यात आला होता आणि त्यानुसार या मतदान केंद्रावर जे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार पोहोचल्या। त्यांना या स्लिपा मिळून आल्या आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। तर दुसऱ्या बाजूने शरदचंद्र आपल्या अजितदादा गटाच्या वतीने जे या ठिकाणी पोलिंग बूथ केंद्रावर प्रतिनिधी होते, त्यांनी या संदर्भात सर्व आरोप फेटाळलेले आहेत। त्यांनी असं सांगितलं की हे सर्व स्लिपा जे मतदार घेऊन येत होते त्यांनीच सोबत घेऊन आलेले आहेत आणि मुद्दा म्हणून जाणून हे स्टंट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। गेल्या अर्धा तासापासून शर्मिला पवार यांनी या बूथ केंद्रावर ठाण मांडून त्यांनी इथे ठाण मांडलं होतं आणि आता पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून येणाऱ्या मतदारांची आणि झालेली गर्दी पांगवलेली आहे। धन्यवाद जितेंद्र या माहितीबद्दल। तर काय नेमकं घडलं, तर घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन काही मतदार या मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते आणि याच वरनं दमदाटीचा आरोप सुद्धा केला गेला। शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई आहेत आणि त्यांनी या गोष्टीवरती आक्षेप घेतला, त्यांनीच हा आरोप केला। परंतु त्यानंतर मतदारांनीच या स्लिप्स आपल्या सोबत आणल्याची माहिती मिळाली आहे। सध्या इथली गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश मिळालंय। बारामतीमधली निवडणूक संवेदनशील सुद्धा बनलेली आहे। हा सामना पवार विरुद्ध पवार आहे। हे कुटुंबियांमध्येच होणारा हा सामना आहे। युगेंद्र पवार लढतायत राज्यातले दिग्गज नेते अजित पवार यांच्या विरोधात आणि बारामतीमधल्या एका बूथवरती मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाकडनं केला गेला। शर्मिला पवार युगेंद्र पवारांच्या आई तिथे पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आणि त्यांनी त्या गोष्टीवरती आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली। आता इथून जमावाला किंवा गर्दीला पांगवण्यात सध्या यश मिळाल्याची माहिती मिळते। ही दृश्य आहेत बारामतीमधली। आज राज्यातल्या काही संवेदनशील किंवा जिथे जिथे आपल्याला अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळतात, मग तो नांदगाव मतदारसंघ असो, धुळ्यातले काही मतदारसंघ असो, कोल्हापूर असो किंवा आता बारामती, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काहीसं तणावाचं चित्रही पाहायला मिळालं। नांदगावमध्ये दोनही उमेदवार आमने सामने आले, गोंधळ झाला। आता युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला या बारामतीतल्या एका मतदान केंद्रावरती पोहोचल्यात। त्यांनी तिथे स्वतः जाऊन पाहणी केली। इथे काही मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। मतदार इथे मतदानाच्या वेळेला घड्याळाचं चिन्ह असलेल्या स्लिप्स घेऊन आलेले होते आणि त्याच्यावरती सुद्धा आक्षेप नोंदवला गेला। सध्या पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळते आहे। स्वतः युगेंद्र पवार आपल्या सोबत आहेत। युगेंद्र, नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। नेमका काय प्रकार घडतोय बारामतीमध्ये? सॉरी, नेमका प्रकार काय घडतोय? आता आम्ही शर्मिला पवारांची एक व्हिडिओ क्लिप पाहतोय जिथे त्यांनी आक्षेप घेतलाय की दमदाटी केली जाते मतदारांना। तर नेमकं चित्र काय सध्या बारामतीमध्ये? मी आता दुसऱ्या बारामतीच्या खरं तर दुसऱ्या साईडला आहे, दुसऱ्या टोकाला आहे, निंबूत म्हणून गाव आहे तिथे। पण आता मला फोन आलेला की तिथं शहरात एक वॉर्ड आहे, तिथं खूप दमदाटी केली जाते। खाटीक गल्ली त्या वॉर्डचं नाव आहे आणि तिथं आपले कार्यकर्ते तिथं एकटे लढतायत
आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की जीवेनी मारतील वगैरे असे तिथे धमक्या काही काही कार्यकर्त्यांना दिले जात आहेत अशी तक्रार आपल्या कार्यकर्त्यांकडून येते. आणि लोकसभेला पण असंच होतं आणि विधानसभेलाही ते तसंच करतायत. प्लस तिथं भरपूर स्लिपा सापडले, त्या स्लिपवर कुठलंही चिन्ह नसलं पाहिजे पण त्यांनी ते त्यांचं चिन्ह त्या स्लिपवर स्टॅम्प करून बूथच्या आत ते सगळे चिन्ह आणि स्लिप ते सापडले गेलेत. एक फक्त ते अजून मी छोटीशी तिथं पोहोचलेलो नाहीये त्याच्यामुळे ते मला 100% अजून माहिती नाहीये, पण फोनवर जे काही माहिती आली आहे ते मी तुम्हाला सांगतोय. एक छोटीशी अपडेट अशी आहे की याच बूथवरती आता अजित पवार सुद्धा पोहोचलेत. आपण आरोप करताय धमकावल्याचा, मतदारांना दमदाटी केल्याचा. हे सगळं का घडतंय? बारामतीत असं चित्र महाराष्ट्रानं आजवर कधीही पाहिलेलं नव्हतं. कधीच नाही. पहिल्यांदा लोकसभेला बघितलं आणि आता परत विधानसभेला बघायला मिळतंय. पण हे असं का होतंय असा आपला अंदाज आहे? हे आम्ही करत नाहीये, त्याच्यामुळे जे करतायत त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे आणि जे आज सत्तेत आहेत त्यांनी कायदा जास्त कडक केला पाहिजे एवढीच विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना राहील. अच्छा, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बारामतीकरांना आपण काय आवाहन कराल? की स्वाभिमान ठेवा, पवार साहेबांना विसरू नका आणि स्वाभिमानाला मत द्या, महाविकास आघाडीला साथ द्या, हे सगळं थांबेल. अच्छा, आपण निंबूतमध्ये आहात. आपण स्वतः सुद्धा जिथे हा थोडासा गोंधळ झालाय त्या बूथवरती तिथे जाणार आहात का? हो, मी आता करत तिथं जातोय. आता माझी आई तिथं आहे, त्याच्यामुळं तिथं जायची आता तरी मला गरज नाहीये. पण हा सगळा जो परिसर आहे तो कंप्लीट करून मी तिथं पोहोचतो. माझे वडील पण तिथं आहेत, ते जवळ शहरातच आहेत, ते दोघं पोहोचतील तिथं. शरीव मोटर्सच्या ऑफिसवरती अचानक छापे पडणं, आता काही बूथवरती दमदाटी होणं, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, काय शेवटी लोक ठरवतात लोकशाहीमध्ये आणि हे करत असताना खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे, ती ठेवली जात नाहीये, याचं आम्हाला वाईट वाटतं, बाकी काय नाही. आपले आभार. आपण संवाद साधलात न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांशी त्याबद्दल. तर बारामतीमधलं हे एक बूथ आहे आणि याच बूथवरती काही आक्षेप घेण्यात आलेत शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराकडनं. इथे नेमकं घडलंय काय? तर इथे मतदारांना दमदाटी केली जाते अशी पहिली माहिती मिळाली. शर्मिला पवार ज्या युगेंद्र पवारांच्या आई आहेत त्या तिथे पोहोचल्या. एक आणखी एक गोष्ट निदर्शनास आली की काही स्लिप्स इथे घेऊन आलेले होते मतदार. खरं तर ज्या स्लिप्स दिल्या जातात, ज्यांचं वाटप केलं जातं मतदान यादी क्रमांक पाहण्यासाठी किंवा आपला अनुक्रमांक पाहण्यासाठी, त्याच्यावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह नसावं. पण या स्लिप्सवरती घड्याळाचं चिन्ह होतं, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचं चिन्ह होतं. याच्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आलाय. याच बूथवरती याच परिसरात अजित पवार पोहोचल्याची सुद्धा माहिती मिळते आणि युगेंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ते स्वतः सुद्धा या मतदान परिसरामध्ये जाऊन आढावा घेतील अशी माहिती आहे. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं कळतंय. प्रचंड मोठा जमाव इथे निर्माण झालेला आहे, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याची माहिती मिळते. पण बारामतीमधली परिस्थिती काहीशी संवेदनशील झाल्याचं चित्र सुद्धा अनुभवायला मिळतंय. लोकसभेत सुद्धा या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या. अजित पवार सुद्धा याच परिसरात दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय. इथे अजित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत. शर्मिला पवार इथे आधीपासूनच आहेत. युगेंद्र यांच्या आई आहेत शर्मिला पवार आणि आता अजित पवार सुद्धा त्याच बूथवरती पोहोचल्याचं कळतंय. कारण सगळ्यात मोठा आक्षेप हाच घेतला गेला की ज्या स्लिप्स मतदानासाठी मतदारांना दिल्या गेलेल्या होत्या त्या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह होतं आणि नियमानुसार कोणतंही चिन्ह मतदान केंद्र परिसरामध्ये आणता येत नाही, ते दाखवता येत नाही, दर्शवता येत नाही. त्यामुळे शर्मिला पवार तिथे पोहोचल्या, त्यांनी आढावा घेतला. मतदारांवरती दबाव टाकला जातोय, दमदाटी केली जाते असा आरोप सुद्धा शरद पवार पक्षाकडनं केला जातोय. या पार्श्वभूमीवरती आपण युगेंद्र पवार जे स्वतः उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधला. बारामतीकरांनी सदसद विवेकबुद्धीनं मतदान करावं आणि विकासाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. पण बारामतीच्या खाटीक गल्ली परिसरातल्या एका बूथवरती काहीसं गोंधळाचं आणि थोडंसं तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. पोलीस सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. दोनही बाजूचे कार्यकर्ते आल्याची माहिती मिळते. स्वतः शर्मिला पवार तिथे आहेत, युगेंद्र पवार यांच्या आई आणि अजित पवार सुद्धा याच परिसरामध्ये पोहोचल्याची माहिती मिळते. खरं तर हे एक रुटीन असतं कोणत्याही उमेदवारासाठी, त्याच्या कार्यकर्त्यांसाठी
आणि घरच्या मेंबर्ससाठी की जेव्हा मतदानाला सुरुवात होते तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळ्या बूथवरती पोहोचून आढावा घेत असतं. ही एक नॉर्मल सर्वसाधारण प्रक्रिया मानली जाते, पण काही बूथवरती आक्षेपार्ह गोष्टी घडतात, मतदारांना दमदाटी केली जाते अशी माहिती मिळाल्यामुळे शर्मिला पवार तिथे पोहोचल्या आणि आता युगेंद्र पवार सुद्धा याच परिसरामध्ये येण्यासाठी निघाले असल्याची माहिती मिळते. बारामतीमधली ही लढत जितकी प्रतिष्ठेची तितकीच संवेदनशील सुद्धा बनलेली आहे, कारण ही लढत पवार विरुद्ध पवार अशी होती आहे. या मतदान केंद्रावरती उपस्थित असलेल्या काही लोकांना आधी इथून बाहेर काढा अशी भूमिका शर्मिला पवार यांनी घेतली. दमदाटी करत बोगस मतदान केलं जात आहे असा प्रामुख्यानं आरोप केला गेला आणि ज्या परिसरामध्ये शर्मिला पवार उपस्थित आहेत तिथेच अजित पवार सुद्धा पोहोचल्याची माहिती मिळते. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा बारामतीमधल्या बारामती लोकसभा क्षेत्रातल्या काही मतदारसंघात असेच दमदाटीचे प्रकार इंदापूर परिसरातले समोर आलेले होते. त्याच्या क्लिप्स सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय बारामतीमध्ये एकाच कुटुंबात होणारी ही लढत. सख्खे काका पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावरनं प्रचार केलाय. हा प्रचार भावनिक झाला, प्रचंड गुंतागुंतीचा झाला. एकीकडे संपूर्ण पवार कुटुंब, एकीकडे अजित पवार आणि त्यांचं कुटुंबीय असंच लोकसभेसारखं चित्र विधानसभेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. युगेंद्र पवार यांच्या उमेदवारी संदर्भात बरीच चर्चा सुद्धा झाली. यावेळेला बारामतीचा दादा आपल्याला बदलायचा आहे या एका मुद्द्यावरती प्रचाराचं संपूर्ण वातावरण फिरलं. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सर्वजण युगेंद्र यांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरल्याचं चित्र होतं. आणि यानंतर बीडमधनं मोठी बातमी समोर येते. बीडच्या परळीमध्ये मतदान केंद्रासमोर राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नेमकं काय घडलंय? बीडच्या परळी मतदान केंद्रामध्ये हा राडा झालेला आहे, गोंधळ झालाय. राज्याच्या विविध भागातनं आज अशा बातम्या आपल्या समोर येतात. नांदगाव मतदारसंघ, त्यापाठोपाठ आता बारामतीनंतर बीडमधल्या परळीतल्या एका मतदान केंद्रावरती सुद्धा गोंधळ झालाय. पोलीस इथे पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.